निपुण भारत, निपुण भारत। मंडळी, विचार करा, कल्पना करा की 2030 मध्ये आपल्या प्राथमिक म्हणजे अगदी बालवाडी अंगणवाडीपासून ते 5वी मधील चिमुकली मुले फक्त खेळत नाहीत, तर खेळता खेळता त्यांचे मजेतच अक्षर संख्या शिकणे सुरू आहे। शिक्षकांसोबत पाठ्यपुस्तकातील माहिती दैनंदिन जीवनाशी सहजपणे जोडून देत आहेत। काही वर्गांमध्ये बाहेरच्या तज्ज्ञांशी, बाहेरच्या जगातील मुलांशी ऑनलाईन संवाद सुरू आहे। अभ्यासाच्या जोडीला मुले सुतारकाम, बागकाम, प्लंबिंग, खाद्यपदार्थ बनवणे यासारखे कौशल्य शिकून घेत आहेत। प्रचलित विषयांचा, शाखांचा अट्टाहास न राहता आवडीचे विषय शिकण्याचा आनंद मुले घेत आहेत। असे आदर्श चित्र प्रत्यक्षात साकार होईल का? होय, नक्कीच शक्य आहे। आणि त्यासाठीच NEP 2020 हे नवे शैक्षणिक धोरण 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्णपणे राबवले जाणार आहे। यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्तीसाठी निपुण भारत हे अभियान राबवले जात आहे। आज भारतभर त्या अनुषंगाने प्रशिक्षण मालिका सुरू आहेत आणि आजच्या घडीला आपणही त्याचा भाग ठरत आहोत। यासाठी आपण सार्थ अभिमान बाळगायलाच हवा। या प्रशिक्षणातून एक शिक्षक या नात्याने आपण काय करायला हवे? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे नक्कीच सापडले असेल। मुले आपल्या समोरील जगाशी संबंधित आपली समज आणि ज्ञान स्वतः निर्माण करतात। या ज्ञानाची निर्मिती कोणाच्या शिकवण्यातून किंवा कोणाच्या दबावातून होत नसून मुलांच्या स्वतःच्या अनुभवातून आणि आवश्यकतेनुसार होत असते। ज्ञानरचनावादाने मुलं चांगले शिकत आहेत, शिकत जाते हा विचार दृढ करण्याचे काम हे प्रशिक्षण करीत आहे। कोणत्याही सामूहिक कार्याचे, धोरणाचे यश हे त्यांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते। जे साध्य करायचे त्याबद्दल स्पष्टता, त्याचे महत्त्व व त्या अनुषंगाने स्वतःची भूमिका व जबाबदारीची जाणीव ही वरपासून खालपर्यंत प्रत्येकालाच व्हायला हवी। आणि NEP 2020च्या अंतर्गत निपुण भारतच्या उपक्रमातील सारे मुद्दे, टप्पे, पायऱ्या, अंमलबजावणी हे सारे अगदी सहजतेने आपणापर्यंत पोहोचवणाऱ्या माननीय श्री निलेश घुगे सरांचे विशेष कौतुक आणि आपल्या सर्वांतर्फे आभारही मानणे खूप आवश्यक आहे। मुलांच्या वर्गपातळ्या असो, भविष्यवेधी शिक्षण, आंतरराष्ट्रीय शाळा व शिक्षक, पीअर लर्निंग, मेटाकॉग्निशन, तंत्रज्ञान कौशल्ये, जागतिक स्वीकारार्हता असे अनेक मुद्दे ज्यांनी आपल्या अगदी ओघवत्या शब्दात आपल्यासमोर मांडल्यामुळे आपली पुढची भूमिका आपणा सर्वांसाठीच सहज साध्य झाली आहे। आपल्या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांचेही शतशः आभार आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि हे सर्व म्हणजे आपल्या सर्व शाळांमधील सर्व शिक्षकांना बोलावणं धाडणं, त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, प्रशिक्षणाचे टप्पे, ठिकाण, प्रशिक्षणार्थ्यांची सर्व सोय, तज्ज्ञ मार्गदर्शकांची सोय हे सारं अगदी चांगल्या पातळीवर घडवून आणणारे आपल्या गटसाधन व्यक्ती या सर्वांचे कौतुकही आणि आभार। आपण दिलेल्या शिदोरीचा आम्ही योग्य प्रकारे विनियोग आपल्या मुलांना जागतिक पातळीवरचे नागरिकत्व मिळवून देण्याचे कार्य आम्ही प्रामाणिकपणे करू अशी ग्वाही देतो। धन्यवाद। निपुण भारत, निपुण भारत।